सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत असे आज आपण आलूचे पराठे पाहणार आहोत, पण तेही अगदी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने. तर आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या एकदम वेगळ्या पद्धतीने हे आलूचे पराठे तयार केलेले आहेत. अगदी तुम्हाला पराठे बनवायला जमतच नाही, तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल, तर ह्या पद्धतीने तुम्ही ही वेगळी पद्धत वापरून हे आलूचे पराठे नक्की ट्राय करू शकता. मस्त मऊ आणि लुसलुशीत बनवून तयार होतात. शिवाय लाटताना अजिबात फाटत वगैरे नाही किंवा तुटत सुद्धा नाही. अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. मस्त दह्यासोबत किंवा चटणीसोबत तुम्ही हे गरमागरम आलूचे पराठे एन्जॉय करू शकता. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पराठे बनवण्यासाठी सर्वात अगोदर 2 मीडियम साईजचे बटाटे इथे मी उकडून थोडे थंड करून घेतले. बटाट्यांवरची जी साल होती ती सर्व साल इथे मी काढून टाकलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहे. तर इथे मी एक चमचा घेतलेला आहे. चमच्याच्या मदतीनेच हे बटाटे इथे मी मॅश करून घेते आहे, कारण कमी क्वांटिटीमध्ये इथे बटाटे आहेत. जर तुम्ही जास्त प्रमाणात हे पराठे बनवत असाल आणि बटाटे जास्त असतील, तर आपली जी किसणी असते ना, त्या किसणीने तुम्ही हे सर्व बटाटे इथे किसून घेऊ शकता. पण इथे 2च बटाटे होते, त्यामुळे मी अशा पद्धतीने चमच्यानेच ते व्यवस्थित असे मॅश करून घेतलेले आहेत. तर हे पहा, कुठेही बटाट्याच्या जाड फोडी वगैरे शिल्लक राहायला नको, अशा पद्धतीने हे सर्व बटाटे इथे मी मॅश करून घेतलेले आहेत. आता यामध्ये काही मसाले घालणार आहोत. तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमचा इथे धना पावडर घालायची आहे आणि अगदी अर्धा चमचा इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये आपण आमचूर पावडर घालणार आहोत. तर आमचूर पावडर घातल्यामुळे अगदी मस्त चटपटीत असा फ्लेवर येतो आपल्या पराठ्यांना, त्यामुळे आवर्जून आमचूर पावडर घाला. त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपण हळद घालणार आहोत आणि पाव चमचा इथे घरगुती लाल तिखट घेतलेला आहे आणि साधारण 1 ते दीड चमचा इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची असं मिक्सरमधून मी हे वाटून घेतलेलं आहे. त्याचा हा ठेचा आहे. त्यामुळे इथे मी लाल मिरचीचं प्रमाण थोडं कमी वापरलेलं आहे. तुम्ही दोघांपैकी काहीही एक सुद्धा वापरू शकता. फक्त हिरवी मिरची किंवा फक्त लाल तिखटसुद्धा वापरलं तरीही चालेल. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता सुरुवातीला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व जे मसाले आपण यामध्ये घातले ते बटाट्यामध्ये अगदी आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे जे आपण सर्व मसाले घातलेले आहेत त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे थोडंफार कमी जास्त करू शकता किंवा एखादा मसाला इथे स्किप केला तरी सुद्धा चालेल. तर सर्व मसाले आता हाताने व्यवस्थित असे मी बटाट्यांमध्ये मिक्स करून घेते. म्हणजे आपले जे पराठे आहेत ते सुद्धा चवीला अगदी छान व्यवस्थित असे बनवून तयार होतील. तर हे पहा, अशा पद्धतीने सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर आता इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण आता यामध्ये थोडं-थोडं करून गव्हाचं पीठ घालणार आहोत. तर जसं लागेल तसं थोडं-थोडं करूनच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे. तर बटाटे हे थोडे ओलसर असतात आणि बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे गव्हाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच गरज वाटली तर आपण अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालणार आहोत. पण बटाट्याचं जे मॉइश्चर असतं, बटाटे भरपूर असे ओलसर असतात. त्यामध्ये जेवढं पीठ आपल्याला गव्हाचं मावेल, तेवढं पीठ यामध्ये घालायचं आहे आणि ह्या पिठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. एकाच वेळेस जास्त गव्हाचं पीठ यामध्ये आपल्याला घालायचं नाहीये. अगदी अंदाज घेत-घेत आपण थोडं-थोडं करून यामध्ये हे पीठ घालणार आहोत. आणि अगदी गव्हाच्या पिठाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा खूपच जास्त नको व्हायला, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे अगदी थोडं-थोडं करून यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर सर्व पीठ आता व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते अशा पद्धतीने आणि गरज वाटली तर थोडंसं साधारण 2 ते 3 चमचे पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहोत. तर आपण चपातीसाठी जसं पीठ भिजतो सेम त्याच पद्धतीचं पीठ इथे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, आपण जसं चपातीसाठी भिजतो अगदी सेम त्याच पद्धतीचं मस्त मऊसूत असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. खूप जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे आणि खूप जास्त सैलसरसुद्धा करायचं नाही आहे. तर इथे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. इथे मी आता सुकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं हाताला पीठ लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला जेवढ्या साईजचा पराठा बनवायचा आहे, छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये, तेवढं इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे. थोडंसं पिठामध्ये त्याला घोळवून घ्यायचं आहे आणि आता आपण याचा पराठा लाटून घेणार आहोत. तर इथे मी मीडियम साईजचेच पराठे तयार करणार आहे. खूप जास्त मोठे देखील नाही आणि खूप जास्त छोटेसुद्धा नाही. तर सुरुवातीला अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं हे लाटून घ्यायचं आहे पराठा. तर आता आपण याला तेल लावून घेणार आहोत आणि पुन्हा याला थोडं फोल्ड करायचं आहे आणि परत याला तेल लावून घ्यायचं आहे. तर आपण घडीची चपाती जशी बनवतो अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठासुद्धा लाटून घ्यायचा आहे. साईडच्या कडा आपल्याला अगदी हलक्या हाताने व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत.
आणि पुन्हा आपण याला थोडंसं सुकं गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हा पराठा लाटून घेऊया. तर हे पराठे लाटताना आपल्याला ते खूप जास्त जाडसर वगैरे ठेवायचे नाही आहेत. आपण जशी चपाती लाटतो अगदी सेम त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला पराठे इथे तयार करून घ्यायचे आहेत. तर हे पहा अशा पद्धतीने इथे हा एक पराठा मी लाटून घेतलेला आहे. आता लगेच भाजायला घेऊयात. त्यासाठी इथे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मस्त दोन्ही साईडने आता आपण हा पराठा भाजून घेणार आहोत. तर वरच्या साईडने इथे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तूप छान व्यवस्थित त्याला पसरवून घेऊयात आणि पलटी करून घ्यायचं आहे. पुन्हा दुसऱ्या साईडने इथे मी साधारण चमचाभर तूप घातलेलं आहे. ते देखील अगदी हलकंसं आपण याला पसरवून घेणार आहोत आणि पलटी करून घेऊयात. तर बघू शकता अगदी मस्त टम्म हे पराठे फुगतात. तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही तूप वापरू शकता किंवा तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तर हे पहा मस्त असा पराठा इथे आपला फुललेला आहे. दोन्ही साईडने अगदी छान व्यवस्थित असं आपण याला भाजून घेणार आहोत. तर इथे मी दोन्ही साईडने अगदी छान व्यवस्थित असा पराठा भाजून घेतलेला आहे. काढून घेऊ एका प्लेटमध्ये आता आपण हा. तर सर्व पराठे इथे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते. तर हे पहा सर्व पराठे इथे माझे बनवून तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही अतिशय मस्त मऊ आणि लुसलुशीत हे पराठे बनवून तयार होतात आणि नेहमीपेक्षा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता. तर तुम्ही सुद्धा हे अशा पद्धतीने हे आलूचे पराठे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा हे पराठे देऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.